सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या संस्था असून या संस्थांमधूनच गावातील मूलभूत प्रश्न सोडवले जातात। त्यामुळे मतदारांनी कोणताही संभ्रम न ठेवता योग्य निर्णय घ्यावा आणि शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन अब्दुल समीर यांनी केले। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीतील जिल्हा परिषद डोंगरगाव गटातील शिवसेना पक्षाचे डोंगरगाव गण पंचायत समिती उमेदवार निजाम गणिखा पठाण तसेच जिल्हा परिषद उमेदवार देवीदास माणिकराव पालुतकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा पार पडली। डोंगरगावात आयोजित शिवसेनेच्या कॉर्नर सभेत ते बोलत होते। यावेळी अब्दुल समीर म्हणाले की रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासारख्या मूलभूत सुविधा सक्षम जिल्हा परिषद व पंचायत समितीमुळेच प्रभावीपणे राबवता येतात। शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत। ते म्हणाले की शिवसेनेचे उमेदवार हे जनतेतून आलेले असून त्यांना स्थानिक प्रश्नाची सखोल जाण आहे। सत्तेचा वापर स्वतःसाठी नव्हे तर जनतेसाठी कसा करायचा हे शिवसेनेला चांगलेच माहीत आहे। विरोधकाकडे केवळ आश्वासनाची खैरात असून प्रत्यक्ष कामाचा अभाव आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला। त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहे, त्यांना गोरगरिबांचे सर्व प्रश्न माहिती आहे, कसे मार्गी लावायचे त्या सर्व गोष्टी त्यांना माहित असल्यामुळं आपल्याला एक सुशिक्षित, एक चांगला, एक अभ्यासू या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य लाभणार आहे। आणि निजामबाईच्या बाबतीत तुम्हाला माहितीच आहे, त्यांची तारीफ जितकी केली तितकी कमी आहे। ते बिचारे सरपंच म्हणून गावाची सेवा करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कुठेही कामामध्ये ते कमी पडणार नाही असा शब्द त्यांच्या वतीने सुद्धा मी देतो। बोलायचं खूप काही आहे पण वेळ कमी असल्या कारणाने या कॉर्नर बैठकीदरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांची ओळख करून देण्यात आली। उमेदवारांनीही जनतेशी संवाद साधत विकासाचा संकल्प व्यक्त केला। यावेळी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।